दाम्पत्य जीवनामध्ये निर्माण होणारे जे संघर्षाचे प्रसंग आहेत, कारण अलीकडे दाम्पत्य जीवन जे आहे त्यामध्ये अशांती फार पसरलेली दृष्टीस पडते. स्वामीदेवांच्या चरणाशी सुद्धा दाम्पत्य जीवनातील अशांतीचे अनेक प्रश्न येतात. म्हणून आपल्याला सांगतो, खास करून दाम्पत्य जीवनामध्ये संघर्षाचा प्रसंग जेव्हा निर्माण होतो तेव्हा आपण संघर्ष न करता आपल्या जोडीदाराला हात जोडावे. पत्नीने पतीला हात जोडावे, पतीने पत्नीला हात जोडावे आणि केवळ श्री स्वामी समर्थ म्हणावं. हात जोडल्याने आपण लहान होत नाही. हात जोडल्याने आपल्याकडे कमीपणा येत नाही. किंबहुना संघर्षाच्या प्रसंगामध्ये जो हात जोडतो, संघर्षाच्या प्रसंगामध्ये जो हात जोडतो तो अत्यंत शक्तिशाली असतो. कारण संघर्षामध्ये शांत राहणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही, ती कठीण गोष्ट आहे. आणि कठीण गोष्ट ज्याला शक्य होते तो निश्चितपणे शक्तिशाली असतो. आणि म्हणून दाम्पत्य जीवनामध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर आपण आपल्या जोडीदाराला हात जोडावे आणि केवळ श्री स्वामी समर्थ म्हणावं. आपण दुसरं काही बोलण्याची आवश्यकता नाही. अरे तू का वैतागतोस किंवा तू का वैतागतेस, तू कशाला भांडतोयस, तू कशाला भांडतेस, हे करतच राहायचं नाही, आवश्यकता नाही. केवळ श्री स्वामी समर्थ म्हणावं. आपल्याला सांगतो, संघर्षाचा प्रसंग पेल्यातील वादळ होईल आणि स्वामीच आपल्याला सांगतील, अरे ते वादळ मी पेल्यात टाकलंय बघ, पिऊन टाक. वादळाला पिऊन टाकायचं म्हणजे वादळ शिल्लकच राहत नाही. कारण आपल्याला सांगतो, दाम्पत्य जीवन जे आहे, दाम्पत्य जीवन जे आहे हे या संसारामध्ये अत्यंत महत्वाचा असा जीवनाचा भाग आहे. कारण संसार जो आहे तो द्वैतातूनच उद्भवला आहे आणि तो संसार गाडा पुढे नेण्यासाठी द्वैतच आवश्यक असतं. आणि म्हणून आपण कोणीही दाम्पत्य जीवनामध्ये एकमेकाशी संघर्ष करू नये, एकमेकाशी सलोख्याने वागावं, राहावं, एकमेकाला श्री स्वामी समर्थ म्हणत राहावं. ज्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा उच्चार होतो त्या घरामध्ये संघर्ष होत नाही, त्या घरामध्ये दुःख फार काळ राहत नाही, त्या घरामध्ये दारिद्र्य राहत नाही. म्हणून आपण काय करावं, आपल्या घरातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपण श्री स्वामी समर्थ म्हणायला शिकवायचं. केवळ मुखात आलं तरी खूप होतं, हळूहळू ते अंतरंगामध्ये शिरतं, अंतरंगामध्ये स्थिरावतं. म्हणजे काय होईल, श्री स्वामी समर्थ नामाचा निरंतरपणे उच्चार आपल्या कुटुंबामध्ये झाला तर आपल्या कुटुंबामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही, कोणत्याच प्रकारचं दुःख येणार नाही, कोणत्याच प्रकारचं दारिद्र्य येणार नाही. आपलं कुटुंब जे आहे ते एक परिपूर्ण असं कुटुंब होईल. आणि म्हणून आपण आजपासून, आत्तापासूनच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला श्री स्वामी समर्थ म्हणायला शिकवा. श्री स्वामी समर्थ नामाचं महत्व सांगा आणि आपणच स्वतः श्री स्वामी समर्थ म्हणून त्यांना सवय लावा. आपलं कुटुंब, आपला प्रपंच स्वामी कृपेने निश्चितपणे उत्तम होईल. श्री स्वामी समर्थ.